नमस्कार. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलनाने मुंबईकरात स्थानिकांत गर्दीमुळे कुठेतरी भीतीचे वातावरण आहे. स्थानिक मुंबईकरांना त्रास होतोय तेव्हा 3 वाजेपर्यंत रस्ते रिकामी करा, मुंबई खाली करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून त्याचा आढावा घेऊ, इति माननीय हायकोर्ट. वास्तविक पाहता महाराष्ट्र सरकारने, महानगरपालिकेने आंदोलकांची सोय व सुरक्षा काटेकोरपणे केली आहे का हे पाहणे आवश्यक आहे. परंतु हायकोर्ट पोलिसांच्या भूमिकेत जाऊन रस्त्यावर उतरू पाहत आहे. मराठा आरक्षण आंदोलन ही नुसतीच गर्दी नाही, तर ते काही एक ठोस प्रश्न घेऊन आंदोलन करीत आहे आणि त्यावर सरकारने उत्तर द्यायचे आहे. माननीय हायकोर्टाने रस्ता साफ करायचे ठरवलेच आहे, तर माननीय कोर्टाने दररोज एक तरी फेरी रेल्वे स्टेशनवर मारावी, कारण जणू तेथे रोजचाच कुंभमेळा भरतो एवढी गर्दी असते. कोर्टाने लक्ष घातले तर लोकांच्या संख्येप्रमाणे रेल्वे डबे, सुरक्षा रक्षक तसेच सफाई कर्मचारी संख्या वाढवण्यास रेल्वे प्रशासनाला व इतर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी संबंधित प्रशासनाला सांगू शकेल. गावोगावी लहान शहरांपासून मोठ्या शहरांपर्यंत खाजगी वाहने, 4 व्हीलर सर्रास रस्त्यावर दिवसरात्र पार्क असतात. तेव्हा स्थानिक प्रशासनाला लक्ष घालण्यास माननीय हायकोर्ट सांगू शकेल. त्याचप्रमाणे स्वतःला सुशिक्षित समजणारे नागरिक रस्त्यात प्लास्टिक कचरा करतात, आपल्या पाळीव कुत्र्यांना घेऊन रस्त्यात घाण करण्यासाठी मॉर्निंग वॉक करतात. हे टाळले तर रस्ते स्वच्छ होतील, साफ होतील. दररोज सकाळी कष्टकरी नाक्यावर गर्दी करत उभे असतात. त्यांच्या हाताला काम मिळणार याची हमी दिली तर ती गर्दी टाळता येईल. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांची गर्दी साफ करून रस्त्यावर डांबरी कार्पेट केले तर हेही माननीय हायकोर्ट संबंधित प्रशासनाला सांगू शकेल. क्रिकेट चषक जिंकल्यानंतर गर्दी करून जी मिरवणूक काढली गेली आणि त्यात अनेक क्रिकेट प्रेमी चिरडले गेले. हा अपघात कोर्टाला टाळता आला असता जर माननीय कोर्टाने रस्त्यावर फेरी मारली असती तर. तेव्हा रस्ते रिकामे करण्यासाठी माननीय हायकोर्ट सुमोटो घेत रस्त्यावर उतरणार असेल तर कोर्टाला विनंती आहे, सरकार कुठच्याही राजकीय पक्षाचे असेल, त्यांनी सर्वप्रथम प्रशासनाला सांगावे की हजारो लाखो सरकारी पदे त्वरित भरा, शेतकरी कर्जमुक्त करा, शेतीमालाला हमी भाव द्या, बियाणे, अवजारे, खतं याच्यावरील GST रद्द करा, सर्वांना परवडणारे समान दर्जाचे आरोग्यसेवा व शिक्षण द्या, रोजगार उपलब्ध करा, महागाई कमी करा, विकास प्रकल्पांच्या नावाखाली लोकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जातात ते थांबवा, वाढते जलवायू ध्वनी प्रदूषण बंद करा इत्यादी उपाययोजना केल्या तरच रस्त्यावरची विविध आंदोलनाची गर्दी कमी होईल. तेव्हा माननीय कोर्टाला सांगावयाचे आहे, लोकशाहीत प्रत्येक आंदोलनाचे हेच महत्त्व असते किंवा म्हणणे असते, जब सड़कें सूनी हो जाती है तो संसद आवारा हो जाती है और अब हम ये होने नहीं देंगे. जय संविधान, जय भारत. संघर्ष जारी रहेगा.